बागा बीच. बट बाहेर राहण्यासाठी आम्ही रूम घेतली. आमचं सामान सगळं तिथे ठेवलं आणि सामान सगळं ठेवल्यानंतर फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही बागा बीचवर आलेलो. आणि या ठिकाणी अजून काही चालू झाले नाही. संध्याकाळ व्हायला अजून टाईम आहे. दिसायला एकदम एवढा भारी दिसतो. बघा छोटासा राहिलेला आहे. आणि या साईडला पण बघायला की अजून छोटं लाटा असल्यामुळे इथे आम्हाला रायडिंग त्याच्यामुळे आता काय आम्हाला फक्त बघूनच जावं लागणार आहे. थोडा दाम थांबणार इथे आणि त्याच्यानंतर साईडला पब वगैरे आहेत. इकडे बघू शकता की त्याचं लाईट अंधार व्हायला लागले. आम्ही थोडं संध्याकाळ लागले की अजून समाजविभाग गोव्याचा बीचचा आम्ही थोडा टाईम इथे थांबणार आहे कारण सकाळपासून करतो आणि थकलो आहे. बघूया किती टाईम होतो तसा आणि थोडा टाईम थांबतो आणि त्याच्यानंतर मग बाकीचं सांगतो. बाकी त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्ण व्ह्यू पूर्ण दाखवतो. सूर्य थोडासा राहिला पूर्ण हेच दिसतो एवढा दिसतो आहे. आणि साईडचा व्ह्यू पहा. त्या साईडला पण वरती रिसॉर्ट आहे. त्या साईडला आम्ही गेलो नाही. आम्हाला जवळच राहायचं आम्ही इथे चाललो. आणि या साईडला बघा तुम्ही आस्ते गर्दी किती व्हायला लागलेली आहे. व्ह्यू आता खूप छान दिसायला लागला आहे. आता सूर्य पूर्ण खाली गेलेला आहे. आता आम्ही या ठिकाणी थांबलो आहे. थोडा टाईम थांबणार आहे कारण आज लास्ट राईड आहे आमची आणि उद्या आम्ही परत रिटर्न जाणार आहे. आणि ह्याच्यानंतर यायला कधी टाईम भेटेल हे सांगू शकतो. त्यामुळे आज जेवढा जमेल तेवढे आम्ही फुल धमाल करणार आहे. आणि ठीक आहे, आज आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतो कारण आम्हाला खूप एन्जॉय पण करायचा आहे. व्हिडिओ बनवत राहिलो तर आम्ही एन्जॉय पण करू शकत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही ब्लॉग थांबवतो आहे. बाकी तुम्हाला बागा बीचचा व्ह्यू संध्याकाळचा कसा वाटला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया.